जय जगदंब, नमो आदेश. मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशा जणांचा फोन येत होता, ताई तुम्ही पहिले जसं आम्हाला काही क्रिया करून दाखवायचा, काही गोष्टी घरच्या घरी उपाय द्यायचा, तसा आजही आम्हाला एखादा उपाय द्या. असे बरेच दिवस झाले मला फोन करून विचारत होते आणि त्यातले त्यात मला 2-3 कॉल असे आले की ताई आम्हाला जर कोणाच्याकडून शत्रुपीडा असेल, कुठल्या शत्रूकडून आम्हाला कोणता त्रास होत असेल किंवा आमच्या नातलगांकडून जर आम्हाला कोणता त्रास होत असेल, आजूबाजूवाल्यांकडून जर काही त्रास होत असेल, तर आम्ही काय करायचं? तर ह्याच्यावरती बऱ्याचदा मला कॉल येत होते. तर प्रत्येकाला मी सांगत होते या बांधणी करा, बांधणी करा. पण काही वेळेस अशा गोष्टींसाठी येणंही त्यांना जमत नव्हतं किंवा अशा गोष्टींकडे प्रत्येकाकडे टाइमही नसतो. तर मी म्हटलं ठीक आहे, आज ह्या गोष्टीवर एखादा आपण छोटासा व्हिडिओ पण तयार करावा आणि ही माहिती लोकांपर्यंत पण पोहोचवावी. तर म्हटलं आता ही क्रिया काय आहे, कशी आहे तेही दाखवणार आहे, पण त्याचपूर्वी थोडीशी माहिती देणार आहे. मुळात म्हणजे शत्रुपीडा काय? तर एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला होणारा त्रास, मग तो शेवटी मग आपला जवळचा असो, शेजारी पाजारी असो किंवा भावकीतला असो किंवा गावाला बांधाला बांध असलेला एखादा व्यक्ती असो. काही वेळेस असंही होतं, शेतामध्ये एखाद्या बांधाला बांध असतो, त्या बांधाला बांधाचे असलेल्या लोकांची एकमेकांवरती भांडणं असतात. तू माझा बांध इकडे सरकवला, तू माझा बांध तिकडे सरकवला. त्याचबरोबर शेजार धर्मामधून होणारा वाद असतो. पण हे छोटे मोठे वाद खूप असतात. या छोट्या मोठ्या वादाकडे कोण लक्ष देत नाही. पण काही वेळेस असं होतं की छोटे छोटे वादच कुठे मोठे टोकाला जातात आणि माणूस नको त्या क्रिया करून एखाद्यावरती काही तंत्र साधण्याच्या क्रिया करतो. त्याचमुळे कसं होतं, आपल्या स्वतःचंही नुकसान होतं आणि समोरच्याचंही नुकसान होतं. पण आता आपण जी क्रिया करणार आहोत, आपण जी गोष्ट मी तुम्हाला दाखवत आहे, ह्याच्यामुळे जर शत्रूंनी तुमच्यावरती जर कोणत्या गोष्टीचा आघात केला असेल, शत्रूंनी तुमच्या गोष्टीवर जर कोणत्या वाईट क्रिया केल्या असतील, आपण त्याच्यावरती पलटवायच्याही नाहीये आणि त्या शत्रूला कोणता त्रासही होऊन द्यायचा नाहीये. तुम्हाला झालेला शत्रूकडून जो त्रास आहे तो कुठेतरी कमी करण्यास, कुठेतरी तो सोडवण्यास हा मदत होणार आहे. कधीही त्यांनी लोकांनी आपलं वाईट केलं म्हणून आपण त्याचं वाईट करणं हे चुकीचं आहे. मग त्या शत्रूमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहत नाही. मुळात शत्रू कितीही वाईट असला तरी त्याला आपला मित्रच समजावा. म्हणून शत्रूंनी जर आपल्यावरती कोणती वाईट क्रिया केली असेल किंवा जर तुमच्या नातलगांमध्ये जर कोणाकडून जर अशा काही क्रिया झाल्या असतील, क्रिया म्हणजे काय? तर तुमच्यावरती करणे बाधा, त्याचबरोबर शत्रूकडून वारंवार तुम्हाला धमकी देणे किंवा शत्रूकडून वारंवार तुम्हाला त्रास देणे किंवा शत्रूकडून तुम्हाला वारंवार फोन येऊन तुम्हाला त्रास देतात. आज माझ्याकडे तसं एक ताई आल्या होत्या, त्यांचंही असंच म्हणणं होतं. मी त्यांना बांधणी करून दिली या गोष्टीवरती. पण म्हटलं प्रत्येकाला या छोट्या छोट्या गोष्टीवरती बांधणी करून देण्यापेक्षा काही क्रिया पण आपण घरच्या घरी सुचवूयात. म्हणून म्हटलं ही क्रिया आज आपण दाखवत आहोत. तर मुळात म्हणजे पहिली गोष्ट कसं असतं, वाद कसे कोणत्याही याचे असतात. आता बरेचसे प्रकरण झालेले आहेत. मुलगा आणि मुलगी दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि मुलं मुली पळून जातात, पण त्यांच्या घरच्यांचे एकमेकांची दुश्मनी तयार होते की मग ते मुलीचे आई वडील, मुलाचे आई वडील ह्यांच्यामध्ये कुठेतरी वाद निर्माण होतो आणि ह्या वादानंतर माणूस टोकाचं पाऊल काय उचलतो की बाबा त्याच्यावरती तंत्र साधना करून किंवा त्याच्यावरती काहीतरी काळी जादी करून त्या व्यक्तीला कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी पळून जाणारे पळून जातात, पण होणारा त्रास हा आई वडिलांना असतो. म्हणून जर आपल्याला कोणी अशा क्रिया करून जर काही त्रास असेल किंवा आपल्याला कोण जर वारंवार पैशासाठी डिमांड करून त्रास देत असेल की आम्हाला एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या, म्हणजे खंडणीचा प्रकार झाला. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरापाशी कोणी लिंब, नारळ, उतारे असल्या गोष्टी काही करत असतील आणि तो जर व्यक्ती तुम्हाला माहिती असेल की हा बाबा ह्या स्पेसिफिक एका व्यक्तीकडून आम्हाला हा त्रास होतोय, अशा जर व्यक्ती तुम्हाला माहिती असेल तर किंवा जर माहिती नसेल तरी काय करायचं, अशा काही गोष्टींसाठी आपण आज छोटासा उपाय दाखवत आहोत. हा उपाय काय आहे, कसा आहे ते तुम्ही आता सविस्तर पुढे पाहूनच घेताल. तर अशा प्रकारे 5 लिंब घ्यायचीत आपल्याला. ही 5 लिंब, त्याचबरोबर एक भोजपत्र. दुकानामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला भोजपत्र तुमच्या देवपूजेच्या दुकानामध्ये अशी भोजपत्र तुम्हाला भेटतात. हार्डली 30-40 रुपयापर्यंत एक भोजपत्र भेटतं.
जे काही पूजेचं सामान किंवा पूजा विधीचं जे काही सामान असतं अशा दुकानामध्ये हे भोजपत्र भेटतं. त्याचबरोबर एक चप्पल भेटते, ही अशी चामड्याची चप्पल असते. ही चप्पल अशी भेटते. त्याचबरोबर जर तुम्हाला या टाईप मध्ये जर एक खिळा भेटत असेल, अशा खिळा भेटत असेल तर ठीक आहे. जर तुम्हाला अशा जर खिळा भेटत नसेल तर तुमच्या घरामध्ये एखादा पितळेचा खिळा किंवा तांब्याचा खिळा तुम्ही घेऊ शकता. जर तंत्रसाध्येतला जर असा खिळा भेटला तर ठीक आहे. जर नाही भेटला तर तुम्ही घरातला एखादा खिळा यूज करू शकता, पण तो पितळी असावा, नाहीतर लोखंडी असावा किंवा आपला चांभारी खिळा असावा, असा कोणताही खिळा घेऊ शकता. आता त्याचबरोबर आता करायचं काय आहे, तर जे काही आपण 5 लिंब घेतलेले आहेत तर 5 लिंब अशा अर्ध्या भागामध्ये कट करून घ्यायचे. आता मी सर्व लिंब कट करून दाखवत नाहीये, वेस्ट होतील म्हणून मी तुम्हाला एकच लिंबू कट करून दाखवले आहे. अशा प्रकारामध्ये 5 लिंब कट करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर भोजपत्राचा हा छोटासा भाग, एवढे तुकडे करून घ्या भोजपत्राचे. हा छोटासा जो भाग आहे तो चपलीच्या मागच्या बाजूला एखाद्या गमाच्या साह्याने किंवा फेविकॉलच्या साह्याने तुम्हाला मागच्या बाजूला चिपकवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही चिपकवू शकता. आता मी हे वेस्ट होऊ नये म्हणून मी असं दाखवत आहे, कारण की ह्या गोष्टी मला करायच्या नाहीयेत किंवा माझ्याकडे असं कोणीही नाहीये करण्यासाठी. मी खास तुमच्यासाठी दाखवत आहे म्हणून मी चिपकवत नाहीये. तर अशा पद्धतीने तुम्ही हे चिपकवू शकता. हे चिपकवून झाल्यानंतर शेंदूर लागतो आपल्याला. एक तेलामध्ये थोडासा भिजवून घेतलेला शेंदूर घ्यावा थोडासा. मग ते कोणत्याही तेलामध्ये तुम्ही शेंदूर भिजवू शकता, त्याच्यामध्ये काही हे नाहीये. तुम्ही गोड तेलामध्ये, तिळाच्या तेलामध्ये, राईच्या तेलामध्ये, मोहरीच्या तेलामध्ये, कोणत्याही तेलामध्ये तुम्ही शेंदूर थोडासा ठेवावा. आता माझ्याकडे हा रोज लागतो, मला रोज बांधणी कार्यामध्ये मला शेंदूर लागत असतो म्हणून मी हा रोजच कार्य ठेवत असते. तर ह्याच्या शेंद्रावरतून तुम्हाला ही जेव्हा चपलीवरती तुम्ही हे चिपकवलं त्याच्यानंतर शेंद्राच्या ह्या काठीच्या साह्याने, म्हणजे एक छोटस काठीच्या साह्याने ह्याच्यावरती तुम्हाला शत्रूचं नाव लिहून घ्यायचं आहे. शत्रूचं अनेक नावं असतील, 2-3 नावं असतील, तर प्रत्येकाच्या नावाचा एक एक शब्द, मग एखाद्याचं नाव अ वर्ण असेल तर अ टाकावा, एखाद्याचं नाव स वर्ण असेल तर स टाकावा, म वर्ण असेल तर म टाकावा. आणि स्पेसिफिक एकच जर नाव असेल, फक्त एकच नाव असेल तर तुम्ही त्याचं पूर्ण नाव इथं टाकू शकता. पूर्ण म्हणजे पूर्ण नाव आणि आडनाव टाकायची गरज नाही, फक्त त्याचं नाव टाकू शकता. त्याचबरोबर हे चिपकवलेले जे काही आहे ते थोड्या वेळ सुकून द्यावं, 1-5 मिनिटासाठी सुकून द्यावं. त्याच्यानंतर ह्या भोजपत्राचे परत अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. असे छोटे छोटे तुकडे करून ह्याच्यावरतीही तुम्हाला नाव लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून शेंदुराने तुम्हाला प्रत्येक ह्या भोजपत्रावर एक एक नाव लिहून घ्यायचंय. आणि हे नाव लिहून झाल्यानंतर त्याची छोटीशी अशी घडी करून तुम्हाला ह्या लिंबाच्या दोन्ही ह्याच्यामध्ये मधोमध आतमध्ये टाकायची आहे. आली क्रिया लक्षात? म्हणजे जेणेकरून ह्या भोजपत्रावरती नाव लिहून झाल्यावर ह्याच्या आत टाकायची. अशी ह्या 5 लिंबामध्ये तुम्हाला करायचं आहे. 5 तुकडे करायचे भोजपत्राचे. 5 तुकड्यावरती जर 5 जण असतील तर 5 जणांची वेगळी नावं टाकू शकता, आणि एकच व्यक्ती असेल तर एका व्यक्तीचं तुम्ही 5 वेळा 5 नावं टाकू शकता, म्हणजे छोटा छोटा कागद घेऊन टाकू शकता. आणि जर तुमच्याकडे जर शत्रुपीडा नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर करायची गरज नाही. जर असेल आणि जर तुमच्या तर काही तुम्हाला त्यांचं नाव माहिती नसेल किंवा त्या पिढीपासून होणारा जर कोणाचा त्रास असेल, मग लक्ष्मी बांधणे असेल, एखाद्या व्यक्तीने तुमच्या लक्ष्मी कार्य बांधलं असेल, किंवा तुम्हाला त्याचा वारंवार त्रास होत असेल, किंवा त्या व्यक्तीपासून तुम्हाला सारखं वारंवार धमकीचे फोन येत असतील, किंवा तुमच्या घरी येऊन तो तुम्हाला त्रास देत असेल, पण तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहित नसेल, तर तुम्ही काय करायचंय, फक्त तिथे अमुक असा शब्द लिहायचा. अमुक, अमुक आणि कार्य, म्हणजे फक्त अमुक कार्य एवढंच लिहायचं आहे. मग त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव माहित नसेल तर टेन्शन घेऊ नका. अमुक कार्य आणि नाव माहित असेल तर तुम्ही नाव टाकू शकता. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यावरती नाव, चपलीवरती नाव लिहून झालं,
त्याच्यानंतर ह्या 5 लिंबांमध्ये तुम्ही अशा प्रकारे भोजपत्रावरती नाव लिहून आतमध्ये टाकून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हे सर्व साहित्य एकत्र अशा स्वरूपामध्ये तुम्हाला उभे ठेवायचे. म्हणजे आता हे ताट खोलगट असल्या कारणाने मी तुम्हाला असं दाखवत आहे. अशा स्वरूपात तुम्हाला ही लिंब अशी ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर जी चप्पल जी आहे, ज्या चपलीवरती तुम्ही भोजपत्राने नाव लिहिलेली ही जी चप्पल आहे, त्या चपलीमध्ये जो हा खिळा आहे, अशा जर चपल्या घेतल्यात तर इथे खड्डा असतोच. जर नसेल तर तुम्ही स्वतः हाताने करू शकता, त्याच्यासाठी काही हरकत नाही. त्या चपलीमध्ये हा एक खिळा आतमध्ये आरपार करावा आणि ह्याच्यावरती अशा प्रकारे ठेवून घ्यावी. म्हणजे साधी सोपी विधी आहे, त्याला काही तुम्हाला जास्त काही करायचं नाहीये. त्यानंतर तुम्हाला आपल्याकडे हळद कुंकू गुलाल असतात, त्याच्यामधले जे हळद आणि कुंकू आहे प्रत्येक लिंबावरती 5-5 वेळेला तुम्हाला थोडं थोडं चिमूट हळद कुंकू गुलाल प्रत्येक लिंबावरती सोडायचं आहे. आणि त्यानंतर 11 वेळा तुम्हाला चपलीवरती गुलाल सोडायचा आहे. म्हणजे आता तुम्ही पाहताल तर हे कुंकू आहे, कुंकू अशा प्रकारे आपण 5 वेळा सोडलं. त्याचबरोबर हळद अशी सोडायची. म्हणजे हे मी एकदा दाखवत आहे, तुम्हाला 5-5 वेळा प्रत्येकी सोडायचं आहे. आणि गुलाल सोडते वेळी गुलाल तुम्ही अशा स्वरूपात घ्यावा आणि 11 वेळा या चपलीवरती सोडायचं आहे तुम्हाला. तर चपलीवरती सोडताना तुम्हाला काय करायचंय, चपलीवरती सोडताना एक मंत्र मी सांगत आहे. मग गुलाल टाकते वेळी तुम्हाला 11 वेळा अशा स्वरूपामध्ये टाकायचं आहे. खाली करा. ओम ह्री 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 शत्रु विनाशक कुरु कुरु फट स्वाहा. ओम ह्री 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 शत्रु विनाशक कुरु कुरु फट स्वाहा. अशा स्वरूपात तुम्ही प्रत्येक वेळी एक मंत्र बोलून ह्या चपलीवरती गुलाल सोडू शकता. चपलीवरती गुलाल 11 वेळा सोडून झाल्यानंतर हे जे काही आहे एखाद्या पेपरामध्ये घ्यावं किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या ड्रोन किंवा ताट असतं त्याच्यामध्ये घ्यावं आणि जिथे 3 रस्ता फुटतो, म्हणजे एका रस्त्यापासून 2 रस्ते होतात, अशा 3 रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्याला एखाद्याचा पाय लागणार नाही. कारण की एखाद्या कोणत्याही व्यक्तीसाठी जे आपण करत आहोत त्या व्यक्तीलाही याचा कोणता त्रास झाला नाही पाहिजे, त्याचबरोबर कोणालाही याचा त्रासही नाही झाला पाहिजे. अशा 3 रस्त्याच्या तिकाट्यावरती म्हणजे 3 रस्त्याच्या कोपऱ्यावरती हे नेऊन ठेवावे. आणि ठेवल्यानंतर तुमच्या जवळपास जर मारुतीचं मंदिर असेल किंवा मारुतीचं जर मंदिर नसेल तर शंकराचं मंदिर असेल, तिथे जावे. शंकराला किंवा मारुतीला प्रार्थना करावी की मी अशा शत्रूपासून होणाऱ्या त्रासामुळे मी हे कार्य केलं आहे. ह्या कार्यामुळे माझ्या शत्रूलाही कोणताही त्रास होऊ नये, त्याचबरोबर शत्रूपासून मलाही कोणता त्रास होऊ नये म्हणून मी हे कार्य केलं आहे. तर ह्या कार्याला तू गती दे. शेवटी जर तुम्ही मारुतीच्या मंदिरात गेलात तर मारुतीच्या हातामध्ये गदा आहे, त्या गदेला हात लावावा आणि नमस्कार करावा. आणि त्याचबरोबर तुम्हाला तर माहितीये गदाधारी आहे तो शेवटी शत्रूच्या मागे गदा घेऊन लागणारच आहे. आणि शंकराच्या मंदिरात जर गेलात तर बिचारा आपला भोळा शिवशंकर आहे, शेवटी तांडव तर करणारच आहे. मग जर शंकराच्या मंदिरात गेलात तर फक्त पाया पडायचं, सांगायचं की या व्यक्तीलाही कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा आर्थिक कोणताही संकट येऊन देऊ नको, फक्त त्या व्यक्तीपासून मला जे काही संकट असेल ते फक्त माझ्यावरचं दूर कर. किंवा असंही सांगा की बाबा त्या शत्रूला जर कोणता त्रास होत असेल तोही निवार आणि त्याच्यापासून मलाही कोणता त्रास होऊन देऊ नको. शेवटी काही करा, एखाद्याला त्रास आपल्याकडून नाही झाला पाहिजे. समोरच्यानी आपल्याला त्रास दिला म्हणून आपण जर त्याच प्रकारे जर कृत्य केलं तर शेवटी त्याच्यात आणि आपल्यात कोणताही फरक राहत नाही. म्हणून जो काही असेल तो तुम्ही तुमच्या चांगल्यासाठी करा आणि शत्रूलाही कोणत्याही प्रकारचं नुकसान देऊ नका. त्याचबरोबर हे सर्व करून घरी या. घरी आल्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवून आपल्या घरामध्ये जी कोणती कुळदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता असेल हिला नमस्कार करा आणि सांगा जे काही मी कार्य केलेलं आहे हे जरी वाईट असेल
तरी ह्याच्यामध्ये मी कोणाचंही नुकसान होऊ नये अशासाठी केलं आहे. आणि तुमचं जे काही आहे शत्रूपासून तुम्ही सावध राहा, गोड बोला. जर तुम्हाला जर शत्रूचं नाव माहित नसेल तर मारुतीला सांगा, एखाद्या कोणाकडून जरी मला त्रास होत असेल तरी हा निवारण्यास मला मदत कर. म्हणून जे काही त्रास होत असेल ह्याच्यासाठी घाबरूही नका. त्याचबरोबर जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. त्या कमेंट्स वरती जसा टाइम भेटेल तसं मी तुम्हाला उत्तरही देईल. त्याचबरोबर तुम्हाला बांधणी करायची असेल, यंत्र घ्यायचे असेल, जर तुम्हाला कोणत्या देवी देवतेचा संचार असेल, तो संचार मोकळा करायचे असेल, ज्ञानमाळ म्हणजे गणमाळ करायची असेल तरी तुम्ही मला संपर्क साधू शकता. फक्त एवढंच होत आहे की माझ्या कामामुळे मला प्रत्येकाचा फोन उचलता येत नाही, प्रत्येकाची मला संवाद साधता येत नाही. तर मी जर फोन उचलला नाही तर तुम्हीही राग मानून घेऊ नका. मला तुम्ही मेसेज करून ठेवा. जरी तुमचा कॉल उचलला नाही केला तर आज ना उद्या मी तुम्हाला रिटर्न कॉल करेल, नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही मला परत करा. असं काहीतरी करा, कारण की समजून उमजून चालताल तरच तुम्हीही माझ्यापर्यंत पोहोचताल आणि मी तुमचे काही मतभेद असतील किंवा तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील, तुमचे काही बांधणी कार्य असेल ते मी पार पाडू शकते. शेवटी मीही माणूसच आहे की प्रत्येक वेळेला मी प्रत्येकाचाच फोन उचलू शकत नाही, कारण की दिवसभरातून बरेचसे कॉल असतात आणि येणारे भक्तही असतात, त्यांची प्रत्येकाची बांधणीही करायची असते. मला प्रत्येकाचे फोनवर बोलणं, बांधणी कार्य करता येत नाही. त्याचबरोबर 2 मुलं आहेत, एक अभि म्हणून मुलगा आहे, त्याचबरोबर एक तेजस म्हणून मुलगा आहे. हे दोघं जण तुमचे कॉल उचलतात. पण कसं होतं काही वेळेस अभिचा जॉब त्याचबरोबर तेजसचं जे काही असेल कॉलेज असेल ह्याच्यामुळे त्यांनाही माझ्याकडे पुरेपूर टाइम देता येत नाही आणि त्याच्यामुळे मी तुमचा फोन उचलत नाही. आणि ही ज्यावेळेस दोघं मुलं असतात त्यावेळेला ते फोन उचलतात. आणि जर माझ्याकडून जर काही ह्या क्रियेमध्ये काही चुकीचं वाटलं असेल तरीही राग मानून घेऊ नका. तुम्ही मोठ्या मनाचे आहात, मी लहान आहे. मग जर काही चुकलं असेल तर तुम्ही मला माफ करा. जे काही लोक आहेत तरी याच्या बाबतीत जर काही चुकीचा विचार करत असतील तर करू नका. काही चुकीचं कोणावरही काही करायला जाऊ नका, कारण की जर तुम्ही एखाद्यावरती चुकीची क्रिया करताल तर शेवटी ती तुमच्याकडे आज ना उद्या फिरणारच आहे. म्हणून कधीही कोणाची लक्ष्मी बांधणी, कोणाचं व्यवसाय बांधणी, घर बांधणी, घराचे काही देव बांधणे, एखाद्याच्या घरामध्ये कोणतीही पीडा सोडणे, एखाद्यावरती करणे, काटा कवटाळ करणे, चेडा गोटा सोडणे अशा क्रिया करू नका. जे काही आहे ते जे काही तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही जगदंबेकडे हात पसरा, तिच्याकडे तुम्ही भीक मागा. ती जगदंबा आहे, ती देणार आहे. भीक तर म्हणू शकत नाही, तिच्याकडे तुम्ही पदर पसरा, कारण की ती शेवटी जगाची जननी आहे, ती तुम्हाला देणार आहे. पण यासाठी कोणताही वाईट मार्ग पत्करू नका. म्हणजे अशा वाईट क्रियांवरती मला सोल्युशन देण्यापेक्षा तुम्हाला चांगल्या गोष्टींवरती मला मार्ग द्यायला खूप आवडेल. म्हणून बऱ्याचशा आता जणांचे मला फोन होते की काहीतरी सांगा, म्हणून मी आता हा पर्याय दाखवला आहे. पण मुळात हे पर्याय कुठेतरी कमी व्हावेत, हे पर्याय कुठेतरी बंद व्हावेत अशीच माझी अपेक्षा आहे. आणि असं जर झालं तर खरंच या कलियुगामध्ये आपण कुठेतरी चांगल्या मार्गाला जगतोय असंही वाटेल. जर कोणाला काही राग आला असेल तर क्षमा करा. त्याचबरोबर सर्वांनी माझे सबस्क्राईब वाढवण्यासही मदत करा. प्रत्येकाने बेल आयकॉनचं बटन दाबा आणि सबस्क्राईब म्हणून जिथं चिन्ह आहे तिथे क्लिक करा, कारण की तुमच्या सपोर्टमुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहात आणि तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचणार आहात. म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जगदंबेच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण देवळाची जशी घंटा वाजवतो तशी माझ्या चॅनेलची घंटा वाजवायला विसरू नका. जय जगदंब. नमो आदेश.